नमस्कार. पद्मश्री डॉक्टर ग. जाधव महाविद्यालय गगनबावडा आणि वाणिज्य विभाग यांच्या वतीनं मी डॉक्टर पानारी एस. आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बी.कॉम भाग 3चा आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयावरचा जे पहिलं प्रकरण आहे, आधुनिक व्यवस्थापनामधील योगदान हे पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये प्रामुख्यानं सुरुवातीला आपण हे आधुनिक व्यवस्थापन म्हणजे काय याची संकल्पना आणि व्याख्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसंच या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक व्यवस्थापन हे कोणत्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, म्हणजेच या बदलत्या पर्यावरणामध्ये आधुनिक व्यवस्थापनाचं महत्त्व काय ते जाणून घेणार आहोत. या आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचं आर्थिक दृष्टिकोनातून असणारं महत्त्व आणि राष्ट्राच्या दृष्टिकोनातून असणारं महत्त्व यामध्ये आपण पाहणार आहोत. आधुनिक व्यवस्थापन पद्धती. व्यवस्थापनाचा इतिहास इतकाच प्राचीन आहे. इजिप्शियन, बॅबिलियन, सुमेरियन, ग्रीक, रोमन, चिनी, हिब्रू आणि भारतीय संस्कृतीमध्ये व्यवस्थापन विचारांचे मूळ आहे. औद्योगिक क्रांतीनंतर व्यवस्थापन विचारांच्या विकासाला खऱ्या अर्थानं गती मिळाली. 19व्या शतकात रॉबर्ट ओवेन, चार्ल्स बॅबेज, टौने, हेनरी मूर, फ्रेडरिक हॅब्रो इत्यादी व्यवस्थापकांच्या गटाने यामध्ये आपलं योगदान दिलं. 20व्या शतकात फ्रेडरिक टेलर, हेनरी फेयॉल, फ्रँक गिलब्रेथ, हेनरी गॅन्ट, इमर्सन, ऑलिव्हर शेल्डन, मेरी पार्कर, चेस्टर बर्नार्ड, त्याचबरोबर मॅक्स वेबर, डग्लस मॅकग्रेगर, अब्राहम मास्लो, फ्रेडरिच हर्झबर्ग, पीटर ड्रकर, विल्यम औची या नामांकित विचारवंतांनी आपले विचार मांडून व्यवस्थापनास वैभव प्राप्त करून दिले. व्यवस्थापनात नियोजनापासून नियंत्रणापर्यंत सर्व कार्य सामावलेले आहेत. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि मानवी व भौतिक घटकांचा कार्यक्षमपणे वापर करून घेणं हे व्यवस्थापनामध्ये अभिप्रेत आहे. व्यवसायातील सर्व घटकांचे हितसंबंध सुरक्षित ठेवणं ही सुद्धा व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी असते. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादन मोठ्या प्रमाणावर मागणीपूर्व आणि यंत्रांच्या साहाय्यानं होऊ लागलं. कारखाना पद्धती अस्तित्वात आलीत आणि त्यामुळं व्यवस्थापनाच्या नवीन तंत्रांची गरज निर्माण झाली. व्यवसाय संस्था शास्त्रीय रीतीने व्यवस्थापन करू लागल्यात. त्याला आधुनिक व्यवस्थापन असं संबोधण्यात येऊ लागलं. अनेक विचारवंतांनी पुस्तके, लेख, भाषणे, चर्चासत्र, परिषदा इत्यादीमधून व्यवस्थापकीय विचार मांडून व्यवस्थापन विचारामध्ये भर पाडली. त्याचप्रमाणे व्यवस्थापनाची तत्वे, तंत्रे, व्यवहार यांचा वापर करणे किंवा करणारे प्रशिक्षित व्यवस्थापक वर्ग निर्माण झाला आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर आधुनिक व्यवस्थापनाचा उदय झाला असं आपण म्हणू शकतो. या आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगळ्या तज्ज्ञांनी ही संकल्पना वेगळ्या प्रकारे मांडलेली पाहावयास मिळते. मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या संस्था जेव्हा अभ्यासपूर्वक व शास्त्रीय रीतीने व्यवस्थापन करू लागल्या त्याला आधुनिक व्यवस्थापन असं संबोधण्यात येऊ लागलं. थॉमस हार्टन यांच्या मते औद्योगिक क्रांतीमुळे नवीन प्रकारचे संघटन आणि व्यवस्थापनाची नवीन तंत्रे यांची गरज निर्माण झाली आणि यातून आधुनिक व्यवस्थापन उदयास आले. तर डी कार्लसन यांच्या मते अमेरिकेत 1940च्या सुमारास व्यवस्थापन पेशाचे खास प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती व्यवस्थापक म्हणून काम करू लागल्या. त्यापूर्वी केवळ अनुभवाच्या आधारे व्यक्ती व्यवस्थापक म्हणून काम करत होत्या. नंतरच्या काळात व्यवस्थापनाचे शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेला एक व्यवस्थापकीय वर्ग उदयास आलेला पाहावयास मिळतो. आता यानंतर आपणाला पुढचा घटक पाहायचा आहे तो म्हणजे बदलत्या पर्यावरणात आधुनिक व्यवस्थापनाचं महत्त्व. त्यामध्ये आपल्याला 2 गटामध्ये यांची वर्गवारी करता येऊ शकते. या बदलत्या पर्यावरणामध्ये जर आपण बघितलं तर पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे परिवर्तनाची आव्हाने पेलणं. जागतिकीकरणामुळे व्यापार, उद्योग
क्षेत्रामध्ये अनेक नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. प्रगत विज्ञान आणि नव्या तंत्रज्ञानामुळे व्यवसाय क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची परिवर्तने झाली आहेत. अर्थव्यवस्थेचं स्वरूप अधिक खुलं होत चाललेलं आहे. या सर्व परिवर्तनाची आव्हाने पेलण्यासाठी कुशल आणि विशेषतः धंदेवाईक व्यवस्थापनाची म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंटची गरज आहे. परिवर्तनाच्या या आव्हानामुळे उद्योग व्यवसायाचे अस्तित्व व भवितव्य धोक्यात आले आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांनी एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यांच्याकडे कुशल आणि धंदेवाईक व अनुभवी व्यवस्थापन अस्तित्वात आहेत, त्यांचेच आज व्यवस्थापन टिकून आहेत किंवा त्याच व्यवसाय संस्था आज बाजारपेठेत टिकून आहेत. त्यानंतर उपलब्ध संसाधनांचा योग्य आणि महत्तम उपयोग करणं. व्यवसायातील उपलब्ध साधनांचा योग्य आणि महत्तम उपयोग करणे हे कार्यक्षम आधुनिक व्यवस्थापनावर अवलंबून असते. कोणत्याही व्यवसायासाठी भूमी, श्रम, भांडवल, संघटन या सर्व साधनांची जुळवणी करावी लागते. आधुनिक व्यवस्थापनात कोणत्या साधनांचा कसा वापर करावा याचा विचार करणं गरजेचं असतं. व्यवसायाची उद्दिष्ट गाठण्यासाठी उपलब्ध साधनांचा योग्य प्रकारे कौशल्यानं हाताळणं हे व्यवस्थापकाकडं गरजेचं असतं. नियोजन व निर्देशन करून सर्व साधनांचा महत्तम उपयोग करण्यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील असते. त्या दृष्टीने आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व हे आणण्याने साधारण आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे बाजारपेठेतील तीव्र गळेकापूस स्पर्धा. औद्योगिक क्रांतीपूर्वी उत्पादन स्थानिक गरजांची पूर्ततेपुरतच मर्यादित होतं. त्यामुळे बाजारपेठेत कोणतीही स्पर्धा नव्हती. औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादनास प्रारंभ झाला. उत्पादन मागणीपूर्व आणि मोठ्या प्रमाणावर यंत्रांच्या साहाय्याने होऊ लागलं. बाजारपेठांचा विस्तार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत झाला. संपूर्ण एक जग खुली बाजारपेठ बनली. भारतासह अनेक देशांनी परवाना पद्धतींचा आणि विदेश व्यापारावरील बंधनं रद्द केली. परिणामतः बाजारपेठेमध्ये तीव्र गळीकापूस स्पर्धा निर्माण झाली. प्रत्येक व्यावसायिकास आज स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेस तोंड द्यावं लागतं. स्पर्धायुक्त बाजारपेठेत स्वतःच्या व्यवसायाचं अस्तित्व टिकवणं आवश्यक आहे आणि स्पर्धात्मक किंमत व उत्तम दर्जाची वस्तू असेल तरच स्पर्धेमध्ये टिकाव लागतो आणि त्यासाठी आधुनिक व्यवस्थापनाची गरज किंवा आवश्यकता नितांत गरजेची आहे. त्यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे श्रम समस्यांची समाधानकारक सोडवणूक. आजचा कामगार आक्रमक बनलाय. वास्तविक मालक व कर्मचारी यांचे हितसंबंध भिन्न भिन्न आहेत. औद्योगिक क्षेत्रात हे दोन्ही आपापले हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणजेच व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात स्नेहाचे व सलोख्याचे संबंध असणं आवश्यक आहे. व्यवस्थापन कर्मचाऱ्याशी स्नेहाशी व सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून अधिकाधिक सहकार्य मिळवू शकतात. कर्मचाऱ्यांचे प्रश्न कुशलतेनं हाताळू शकतात. त्यांना कार्य प्रेरणा देण्याचे काम आधुनिक व्यवस्थापन करतं. व्यवसायात कर्मचारी हा एक सजीव घटक असल्याने त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं अत्यावश्यक असतं. कर्मचाऱ्यांचा असंतोष दूर करण्यासाठी त्यांचं आपल्याला आवश्यक ते सहकार्य मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आधुनिक व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे. तर पुढचा घटक आहे तो म्हणजे साधनांच्या मध्ये समन्वय साधणं. व्यवसायातील विभिन्न साधनांची किंवा कार्ये ही जरी भिन्न भिन्न असली तरी निर्धारित उद्दिष्ट गाठणे हा आधुनिक व्यवस्थापनाचा अंतिम हेतू असतो. या भिन्न कार्यामध्ये सहसंबंध प्रस्थापित करून गोंधळ नाहीसा करावा लागतो. व्यवस्थापन योग्य प्रकारे निर्देशन करून एकमेकांमध्ये संदेशवहन करून समन्वय साधण्याचे कार्य करते. आधुनिक व्यवस्थापन समन्वय साधण्याची जबाबदारी स्वीकारून महत्त्वपूर्ण काम करत असताना पाहावयास मिळतात.
त्याचबरोबर पुढचा घटक काय आहे तो म्हणजे गतिमान नेतृत्वाची गरज. आधुनिक व्यवस्थापन संघटनेला नेतृत्व देण्याचं काम करते. कर्मचाऱ्यांचा कृत्यशील प्रतिसाद मिळवण्याचे कार्य कार्यक्षम नेतृत्व करते. हे नेतृत्व अत्यंत प्रभावशाली व आकर्षक असावे, तसेच ते गतिमान असावेत आणि आधुनिक व्यवस्थापन हे गतिमान नेतृत्व निश्चितपणे देऊ शकते आणि व्यवसायाला पुढे घेऊन जाऊ शकतात. त्याचबरोबर पुढचा घटक काय आहे तो म्हणजे उद्देशांची परिणामकारक पूर्तता. आधुनिक व्यवस्थापनाच्या सर्व कार्यांचा रोख हा व्यवसायाच्या उद्देशाच्या परिणामकारक पूर्ततेकडे असतो. व्यवसायाच्या धोरणांच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी व्यवस्थापनाला नियोजन, संघटन, निर्देश व नियंत्रण करण्याचे कार्य करावे लागते. अंमलबजावणीसाठी विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना प्रेरणा देण्याचे कार्य करावे लागतात. उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व कार्यामध्ये समन्वय साधला जातो आणि व्यवसायाच्या उद्देशांची पूर्तता ही आधुनिक व्यवस्थापनाची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर पुढचा घटक आहे तो म्हणजे व्यवसायास स्थैर्य. कार्यक्षम आधुनिक व्यवस्थापनामुळे व्यवसायाची उत्पादकता व नफा वाढतो. व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली बनतो. कार्यक्षम आधुनिक व्यवस्थापनामुळे व्यवसायाचा नावलौकिक वाढू शकतो आणि त्यामुळे व्यवसायाला आर्थिक स्थैर्य मिळू शकतं की ज्याच्या आधारावरच व्यवसाय उद्योग संस्था बाजारपेठेमध्ये टिकू शकते. त्याचबरोबर पुढचा घटक आहे तो म्हणजे सामाजिक जबाबदारी. व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीमध्ये भागधारकांचे हित जपणं असेल, कर्मचाऱ्यांना योग्य तो मोबदला देणं, वस्तूंच्या किमती किफायतशीर ठेवणं, उपभोक्त्यांचं हित सुरक्षित ठेवणे इत्यादींचा समावेश होतो आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आधुनिक व्यवस्थापनाला आपली कार्ये कुशलपणे पार पाडावी लागतात. व्यवसायामध्ये समाजाचं हित गुंतलेलं असतं आणि हे हित जर जपायचं असेल तर त्यासाठी आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा वापर करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये शेवटचा घटक आहे तो म्हणजे साधनांचा विकास. जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेच्या युगात उपलब्ध साधनांचा विकास करणं आवश्यक ठरतं. साधनांचा महत्तम उपयोग करणे, त्याबाबत काटकसर करण्यामुळे व्यवसायाचं अस्तित्व टिकवणं गरजेचं असतं. व्यवसायातील सर्व साधनांचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन उपयुक्त ठरतं. मानवी घटक, यंत्रसामग्री, कच्चा माल, भांडवल, उपकरणं इत्यादी साधनांची आणि उपयोगिता वाढवण्यासाठी व्यवस्थापन सातत्यानं प्रयत्नशील असतं. कल्पकता आणि बुद्धिमान व्यवस्थापक हे सर्व काही साध्य करू शकतो आणि त्यासाठी आधुनिक व्यवस्थापनामुळं अनेक साधनांची क्षमता निश्चितपणे प्रचंडपणे वाढलेली पाहावयास मिळतात. दुसरा घटक आहे तो म्हणजे राष्ट्राच्या दृष्टीनं आधुनिक व्यवस्थापनाचं महत्त्व. त्यातील पहिला घटक जर आपण बघितला तर जलद राष्ट्र विकास. आधुनिक व्यवस्थापनाच्या प्रगत कौशल्यामुळे देशाच्या सर्वांगीण व संतुलित विकासाला चालना मिळते. प्रगत व धंदेवाईक आणि कुशल व्यवस्थापनामुळे देशाचा आर्थिक विकास जलद होतो. आर्थिक क्षेत्रातील वाहतूक, विमा, बँका, विज्ञान, तंत्रज्ञान, टपाल, दूरसंचार क्षेत्र, व्यापार, आयात निर्यात, वीज निर्मिती, रस्ते बांधणी इत्यादी क्षेत्राचा जलद विकास आधुनिक व्यवस्थापनाच्या कौशल्यावर अवलंबून असतो. परदेशात विभिन्न उपक्षेत्रांची प्रगती मोठ्या प्रमाणावरती झाली आहे. भारतात मात्र अद्याप परंपरागत कालबाह्य जुनाट तंत्र वापरले जाते, म्हणून सर्व क्षेत्रातील विकास गती तुलनेने कमी आहेत. म्हणून आर्थिक क्षेत्र व विभिन्न उपक्षेत्र विकसित करण्यासाठी आधुनिक व्यवस्थापनाचं योगदान हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर राष्ट्रीय साधनसंपत्तीचा शोध. भारतामध्ये विभिन्न प्रकारची भूगर्भ साधनसंपत्ती आहेत. प्रगत आधुनिक व्यवस्थापनाद्वारे त्या साधनसंपत्तीचा शोध घेता येतो. भारतातील जलसंपत्ती व वनसंपत्तीचा विकास आधुनिक व्यवस्थापनाद्वारे होऊ शकतो.
मानव संसाधन संपत्तीचा विकास सुद्धा कुशल व प्रगत आधुनिक व्यवस्थापनावरतीच अवलंबून असतो आणि म्हणून राष्ट्रीय साधन संपत्तीचा शोध घेणे, त्यांचा महत्तम उपयोग करणे आणि विकास करणे हे आधुनिक व्यवस्थापनामुळे शक्य होऊ शकतात. त्यानंतर तिसरा घटक काय आहे तो म्हणजे नियोजनाचे यश. आपल्या देशामध्ये विकासाकरता आर्थिक नियोजनाचा अवलंब केला जातो. पंचवार्षिक योजना आखून विकासाच्या वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. पंचवार्षिक योजनांचे यश हे कुशल व प्रगत व्यवस्थापनावर अवलंबून असते. वेळ व्यवस्थापनाचा अवलंब करून सर्व योजना नियोजित वेळेत पूर्ण करता येतात. वेळेत पूर्ण होत नाहीत, मात्र कोकण रेल्वे प्रकल्प असेल किंवा आधुनिक व्यवस्थापनामुळे यासारखे प्रकल्प योग्य वेळीच पूर्ण होऊ शकतात. धरणामध्ये असणारे प्रकल्प सुद्धा म्हणजे पाणी धरणांचे प्रकल्प सुद्धा आपण आधुनिक व्यवस्थापनाच्या सहाय्यानं नियोजित पद्धतीनं पूर्ण करू शकताना तुम्हाला पाहावयास मिळतं. त्याच नंतर औद्योगिक विकास. देशातील सर्व प्रकारच्या उद्योगधंद्यांचा विकास आधुनिक व्यवस्थापनाशी प्रत्यक्ष निगडित. उद्योग स्थापन करणे, उद्योगासाठी साधनसामग्री जुळवाजुळव करणे, उत्पादन वेळेत सुरू करणे, उद्योगांचा विकास करणे, उद्योगास स्थैर्य प्राप्त करून देणे व उद्योगाचे भवितव्य घडवणे यासाठी धंदेवाईक कल्पकता आणि प्रगत आधुनिक व्यवस्थापकीय कौशल्य आवश्यक ठरते आणि त्यासाठी नवनवीन उद्योगांचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी आधुनिक व्यवस्थापनाचा उपयोग होतो. त्याचबरोबर निर्यातीमध्ये वाढ. विदेशी व्यापारामध्ये निर्यात वाढवण्यासाठी व्यवस्थापकीय कौशल्य महत्त्वाचे आहेत. निर्यात व्यापार व्यवहारातून मिळालेल्या विदेशी चलनाद्वारे दुसऱ्या देशातील प्रगत अद्ययावत तंत्रज्ञान, यंत्रसामग्री विकत घेता येते. देशाच्या जलद आर्थिक विकासासाठी परदेशी तंत्रज्ञान व यंत्रसामग्री निश्चितपणे उपयुक्त ठरते. आंतरराष्ट्रीय स्तरावरती निर्यात व्यापारातील तीव्र गळीकापूस स्पर्धेवरती मात करण्यासाठी कुशल आणि आधुनिक व्यवस्थापनाची गरज असते. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे राष्ट्रीय सन्मान आणि प्रतिष्ठा. आर्थिक क्षेत्रासोबतच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रामध्ये आधुनिक व्यवस्थापनाचा अवलंब केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रतिष्ठा प्राप्त होते. वस्तूची गुणवत्ता, तत्पर व बिनचूक व्यापारी सेवा, वस्तूंची स्पर्धात्मक किंमत इत्यादी बाबत भारताची ख्याती कमी आहे. जर परदेशी पर्यटक भारतातील भोजन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, दूरसंदेश व टपाल व्यवस्था, माहिती व्यवस्था, आरोग्य सुविधा याबाबत निश्चितपणे धास्तावलेले असतात. पर्यटन स्थळांची माहिती देणारी गाईड सुविधा अत्यंत अपुरी आहेत. याउलट जपान, अमेरिकेतील पर्यटन गाईड सुविधा ही कल्पक आधुनिक व्यवस्थापनामुळे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवताना पाहावयास मिळून येते. ही राष्ट्रीय सन्मान आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा सर्व क्षेत्रातील कल्पक आणि आधुनिक व्यवस्थापनावरतीच अवलंबून असते आणि म्हणून जर आपण बघितलं तर आधुनिक व्यवस्थापनाला हे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असते.